सागिल भाऊ जय सेवा, जय शिवाजी. अरे म्हणजे तुम्ही दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहात? सागिल भाऊ आहेत ते माझे. बरं का म्हणते माझी साडी? नरसाबाईच्या घरी गेली आहे. जेवण वगैरे व्यवस्थित? एकदम व्यवस्थित वेळेवर तोंडाला लावायला गाजर निंबू तळल्या मिरच्या टायमावर जेवण म्हणजे आनंदी आनंदकडे. तिकडे सोयीकडे काम आहे. बरं रवी साहेब, तुमच्या वृद्धाश्रमात कुठं जर माणूस लागत असेल ना, आमचे सागिल भाऊ आहेत ना, यांना ठेवा. और विनोदी स्वभावाचे एक नंबर माणूस आहे बरं. बरं त्यांच्याशी भेट झाल्यापासूनच त्यांचा विनोदी स्वभाव माझ्या लक्षात आला. आणि हो, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजोबांसारखं हे सुद्धा एक शहीद आहे. बघतो कुठे माझ्या आश्रमाच्या कार्यक्रमात त्यांच्या मनोरंजनाकरता. चला सागिल भाऊ जय सेवा. जय शिवाजी, जय शिवा. बरं रवी, आता तुझ्या मनात माझ्याबद्दल काय गैरसमज नाही ना? अजिबात नाही आजोबा, आणि असेल तर पुन्हा माफी मागतो रे. अजिबात. अहो, काय करताय? मला माफी मागून मला लाजवताय? आजोबा, माफी तर मला तुमची मागायला पाहिजे, कारण मी कधी काळी तुम्हाला खूप वाईट बोललो होतो आणि तुम्ही तर माझ्या आजी आजोबांचा सांभाळ केला, त्यांना वेळोवेळी साथ दिलीत तुम्ही. अरे तुझा आजोबा मी गुणवंत आहे. एका शाळेमध्ये शिकलो आम्ही. झाले होते थोडे मतभेद, शेवटी सावरलो. आणि हो रवी, तुझ्या आजोबाच्या घराच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत, मी तुझ्याकडे आणून देतो. तू स्वतःच्या हाताने दे. मी देईन तर घेणार नाही. तुझा आजोबा फार मोठा स्वाभिमानी पुरुष आहे तो. बरं तुम्ही घेऊन या माझ्याकडे, आपण दोघंही मिळून त्यांच्याकडे हो हो बापू. चल बापू, येतो. निघालात? हो बरं ठीक आहे. पण आजोबा, हो एवढी घाई झाली आजीबाईंना भेटण्याची? आता कमी दिवस राहिले आहेत. आजोबा असं का बोलताय तुम्ही? अहो भरपूर दिवस आहेत अजून. कसं आहे ना आजोबा, माझ्या नवीन वृद्धाश्रमाचं उद्घाटन आहे. हो मी तुम्हाला तसं निमंत्रण पाठवलं, तेव्हा नक्की या. येईन रे बापू, येईन. मग येईन बापू. नक्की. आणि हो आजोबा, एकटे येऊ नका, आजीबाईंना सोबत घेऊन या. येती ओळखी आहे आमच्या घरची. बहुत फेकली बायको भेटली. आजोबा कसला विचार करताय? आजीबाईला पाहलास? नाही, तुम्ही कधी ओळखीच करून दिली नाही. नको पाहू, नको पाहू. मा सहजासहजी तुझी आठवण विसरत नाही. का बरं? म्हणजे त्यांच्याशी माझी ओळखी व्हावी असं वाटत नाही तुम्हाला? ओळखी करणार आहेस? तुम्ही घेऊन या ना, ओळखी तर असायलाच पाहिजे ना. हो, कर्ज ओळखी कर्ज म्हणतो. आजोबा, तुमच्या मनात काही शंका आहे का? नाही. सहजासहजी तिची आठवण विसरत नाही, अच्छा, म्हणून म्हणत होतो ओळखी कर्ज. आठवण विसरायला नको ना. तुम्ही घेऊन या आणि ओळखी करून द्या. हो बापू, करून देईन. करून देईन. आणि हो आजोबा, आता जरा काळजी घेत चला त्यांची. कोणाची? आजीबाईंची. हो, काय साठी? तुम्ही आताच म्हणालात ना नर्सकडे गेली म्हणून. म्हणजे ह्या वयामध्ये चमत्कार होईल म्हणते? अरे का नातू, ढगफुटी झाली तर तलाव नाही भरलं, त्या झिमुर झिमुर पाण्यानं भरल म्हणते. आजोबा, कधी कधी अवकाळी पावसानं सुद्धा पूर येत असतो. यो रे बापू, यो ना माझ्या कडपा पोहणी लागत. कडपा? हो, म्हणजे मी नाही समजलो आजोबा. तुला नाही समजला? माझ्या वयात येतो कडपा पोहणी लागल्यावर कशी मजा येते. पण आजोबा, मला सांगा ना, कडपा म्हणजे काय? अरे नातू, आता असा जर चमत्कार झाला तर माझ्यासारखा भाग्यवान मी एवढाले लाडू वाटीन रे गावामध्ये. एवढाले? हो, एक खावाले नाही घरी नेवाले ते. बरं वाटा. हा, तुम्ही 2-2 वाटा, तिसरा मी वाटू वाटू लागते माझ्याकडे. हो, थट्टा करतेस का रे माझी? सत्ता कसली? आणि हो, मला एक सांगा, ते माझे मित्र आहेत युट्यूबर होमदेव कोशमचिले, हा, ते मला सांगत होते की तुम्ही काहीतरी घोडा घेणार आहात म्हणे. हो, कशा? आमच्या घरची घोड्यावर बसवजा म्हणते. आता बुडपणात मी तर नाही, पण घोड्यावर बसवून हिंडवीन म्हणते. अच्छा, म्हणजे आजीबाईंना घोड्यावर बसण्याची हौस झाली. हो, पण आम्ही होमदेवच्या घोड्यावर नाही, आमचा घोडा घेणार आहोत. सांगत होते मला ते घोडा घेणार आहेत. माझ्याकडे थट्टा करतेस का रे?